नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता माहितीच झाली असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी, किती वाजता आणि कोणाच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे। परंतु जर आणखीन पण तुमच्या कानी ही बातमी पडली नसेल किंवा तुम्हाला याबद्दलची काहीच माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नेमका हा 7वा हप्ता कधी, कुठून आणि कोणाच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे याची अवघ्या मोजक्या शब्दामध्ये माहिती देणार आहोत। त्यामुळे तुम्हाला अवघ्या 2 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने काल म्हणजे 5 सप्टेंबर 2025 रोजी ठीक दुपारी 4 वाजता त्यांच्या अधिकाराच्या संकेतस्थळावर व स्वतः कृषी मंत्री महोदयांनी पत्रकारांशी संवाद साधून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची घोषणा केली आणि या घोषणेमध्ये 7वा हप्ता येत्या मंगळवारी किंवा बुधवारी म्हणजे 9 किंवा 10 सप्टेंबर रोजी राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली। तसेच मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः 3 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने या 7व्या हप्त्यासाठी निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयाअंतर्गत 1732 कोटी रुपयांचे वितरण आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले होते आणि त्यानंतर लगेचच राज्य सरकारने 7वा हप्ता वाटप करण्याची तारीख देखील आता जाहीर करून टाकली आहे। तर मग नेमका 7वा हप्ता कुठून आणि कोणाच्या हस्ते वाटप करण्यात येईल याबद्दल अजूनपर्यंत कोणतीच अधिकृत अशी माहिती राज्य सरकारने जाहीर केली नाहीये। परंतु कदाचित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा 7वा हप्ता एखाद्या विशिष्ट राज्यस्तरीय कार्यक्रमांतर्गत वाटप करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। यासोबतच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वाटप करते वेळेस आपल्या राज्यामधील 96,32,750 शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले होते आणि आता याच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यात येणार असल्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा देखील आर्थिक लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। परंतु जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या खात्याची तपासणी करून त्यामध्ये काही त्रुटी आहे का व तुमची केवायसी आणि इतर सर्व बाबी पूर्ण आहेत का नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आणि त्या अपूर्ण असतील तर तुम्हाला तात्काळ सर्व बाबी पूर्ण करून घेणे आता बंधनकारक असणार आहे, अन्यथा तुम्हाला या 7व्या हप्त्याच्या आर्थिक लाभाला मुकावे लागणार आहे। तर मग अशा प्रकारची नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट अवघ्या मोजक्या शब्दामध्ये आज आपण या ठिकाणी पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।